रुद्र तिच्याकडे पाहत बसला होता. शब्द हरवले होते. ही मुलगी तिच्या हातामुळे त्याला काय बोलावं हेच समजत नव्हतं. तू खरंच इथेच राहायचं म्हणतेस? तो म्हणत तडक तिच्या हाताची जखम झाकण्यासाठी पट्टी आणायला उठला. काव्याने शांतपणे मान डोलावली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव विरक्त होते. हो, मला इथेच राहू दे. मी तुझी फक्त एक सेविका म्हणून राहील. तुझी सेवा करेन. मला काही नकोय. फक्त तुझ्याजवळ राहायचं आहे. रुद्रच्या ओठावर एक विस्कळीत हसू उमटलं. पहिल्यांदा ही जखम बघूया. नाही रुद्र, तू वचन दिलं होतंस. जर आता मला नाकारलंस तर ही जखम कधीच बरी होणार नाही. रुद्रने भुवया उंचावल्या. तू म्हणालीस ना काहीही करायला तयार आहेस. मग ही साधी जखमसुद्धा सहन होत नाही तुला? काव्या दचकल्यासारखी झाली. माझं तसं नाही. मी डॉक्टरला बोलावते. डॉक्टर आला आणि जखम साफ करत म्हणाला. मॅडम, एवढा मोठा उरखडा तुम्हाला चालतोय? काव्याने मान खाली घातली. माफ करा, पण आश्चर्य वाटतं. इतर स्त्रिया असत्या तर अश्रू टाळले असते, पण तुम्ही तर अगदी शांत. काव्या अपराधीपणाने फक्त नजरेखाली नजर लावून बसली. ही जखम फार मोठी आहे. राहूनच जाईल बहुतेक, डॉक्टर म्हणाला. हीच गोष्ट अनेक स्त्रियांमध्ये प्रसवोत्तर नैराश्य आणते. म्हणूनच म्हणतो, मिसेस काव्या वेगळ्याच आहेत. रुद्र त्यांच्या संभाषणाकडे कान देऊन ऐकत होता. त्यांच्या मनात काही हलत होतं. डॉक्टर निघून गेल्यावर रुद्र म्हणाला, औषध लावायला विसरू नकोस. हो, काव्या म्हणाली. आणि तू स्वतःची काळजी घे. मला तुझं बरं होताना पाहायचे. रुद्र थांबला. माझं बरं होणं आणि तुझा काय संबंध? काव्याने त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं. तरीही मला तुझं बरं होताना पाहायचंय. म्हणूनच मी इथे थांबते, तुझी सेवा करायला. रुद्र शांतपणे निघून गेला. काव्या डोळे मिटून म्हणाली, हे म्हणजे होकारच असेल. उद्या मी पुन्हा पाहिजे तशी सेवा करीन. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याने सेवकांना सांगून रुद्रसाठी नाश्ता तयार केला. ती बाहेर आली तेव्हा पाहिलं त्यांनी नाश्ता करून ऑफिसला निघून गेला होता. म्हणजे ऐकत तरी आहे. काव्या आपल्या खोलीत जाऊन त्याच्या निद्रानाशावर उपाय शोधू लागली. झोप येण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, निद्रानाशाचे भारतीय उपचार. दुसरीकडे ऑफिसमध्ये विकास यायची. आता विकासचा सहकारी मीटिंगमध्ये आला होता. रुद्र, आज चेहऱ्यावर तरतरी दिसते. तुला वाटत होतं मी मेलोय का काय? रुद्र उपहासाने म्हणाला. कसं काय? तू माझा भाचा आहेस. पण हो, काव्या अजूनही तुझ्या घरी आहे का? तिच्या कॉन्ट्रॅक्टचा शेवट जवळ आलाय. रुद्र हसून म्हणाला, तुझ्याकडे डिझायनर्स नाहीत का? आधी म्हणत होतास की कोणी मिळत नाही. आता माझ्याकडेच घेऊ पाहतोयस. हे बघ, आपण एकाच कंपनीसाठी काम करतो. मानसी विला प्रोजेक्ट माझी जबाबदारी आहे, पण तिला वेळ पुरेसा दिलाय. तिने नुकताच बाळ जन्माला घातले. पण आता विश्रांतीचा काल संपलाय आणि जर हे प्रकरण कोर्टात गेलं तर बाळ, विवाह सगळं बाहेर येईल. तूच ठरव. रुद्रची नजर धारदार झाली. विकास आता बाळाचा वापर करून काव्याला धमकावत होता. विकासचा सहकारी गेल्यावर शिवाय बाहेर आला. काव्याला हवंय त्याला, तो विचारतो. रुद्रने मानसी विला प्रोजेक्टसाठी काव्याने तयार केलेल्या ब्लूप्रिंट्स दाखवल्या. खूपच उत्कृष्ट कल्पना आहेत, शिवाय म्हणाला. तिचं वाचन प्रचंड आहे. तिला प्राचीन वास्तुशास्त्रात सद्गती आहे. वेळ मिळाला तर ही मुलगी नाव कमावेल. रुद्रच्या डोळ्यासमोर काव्या उभी राहिली. नेहमी पुस्तकात गुंग, आजारी असून सुद्धा अभ्यास न सोडणारी. माझ्या लक्षात आलं, रुद्र हळूच म्हणाला. या दरम्यान काव्या दिव्याला भेटायला गेली. दिव्या नीट झोप झाली नाही वाटतं. दिव्याने मान हलवली. काल मी एक भीषण स्वप्न पाहिलं. कोणतरी मला काहीतरी पाजलं आणि मग काव्या घाबरून तिला मिठी मारली. दिव्या, काही झालं नाही. तू अजूनही शुद्धीवर आहेस. वेळ लागतो सावरायला. मी तुझ्यासोबत आहे कायम. दिव्याने त्याच्या मिठीत स्वतःला विसावलं. चल, आपण शॉपिंगला जाऊया. जरा हवा बदलेल, मूड बदलेल. दिव्या तयार झाली. दिव्याचे वडील म्हणाले, छान. दिव्या गेली काही दिवस खूप गप्प आहे. हे 2 गिफ्ट कार्ड आहेत. माझ्या एका मित्राने दिलेले. वापरा ना. दिव्या आनंदाने म्हणाली. सेंच्युरी मॉलनंच आहे. थँक्यू बाबा. दिव्या दिवस मस्त गेला. त्यांनी खूप खरेदी केली. दिव्या हसत होती. तेवढ्यात काही सिक्युरिटी गार्ड्स आले. मॅडम, हे गिफ्ट कार्ड तुमचंच ना? अहो, हे चोरीचं निघालं. कृपया थांबा. काय? काव्या आणि दिव्या एकमेकींकडे आश्चर्याने पाहत राहिले. तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय का? हे कार्ड माझ्या वडिलांनी दिलंय. ते चोरीचं असू शकत नाही. दिव्या संतापून म्हणाली.
सुरक्षा रक्षक निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. कृपया आमच्यासोबत चला. 2 रक्षकांनी दिव्याचे हात धरले आणि तिला मॉलच्या व्यवस्थापन कार्यालयात घेऊन गेले. काव्या धावत मागे गेली. कार्यालयाच्या दारात त्यांना एक ओळखीचा चेहरा दिसला. ती नायरा होती. दिव्याच्या चेहऱ्यावर तिरस्कार स्पष्ट होता. नायरा खवळून म्हणाली, दिव्या, तू तर केवळ उद्धट नव्हेस, आता चोरही झालीस वाटतं. म्हणजे हे सगळं तुझं आखलेलं नाटक आहे, हास्यास्पद आहे. हे कार्ड माझ्या वडिलांनी मला दिलंय आणि तू सांगतेस की ते तुझं आहे. तुला लाज वाटत नाही का? तुला लाज वाटायला हवी. माझ्याच मॉलमध्ये आलीस आणि मला शिव्या-शाप दिलेस. दिव्या क्षणभर गोंधळली, मग भडकून म्हणाली, जर माहीत असतं की हा मॉल तुझा आहे तर मी इथे निघालेल्याच पावलावरून परत गेले असते. इतकं बोलून दिव्याने जमिनीवर खरेदीची पिशवी फेकली. हे सगळं मला नकोय आता. नायराची नजर टोकदार झाली. वस्तू फेकल्याने काही बदलत नाही. सुरक्षा रक्षकांनो, या दोघींना पोलीस स्टेशनला घेऊन जा. गार्ड्स पुन्हा पुढे सरसावले. दिव्याने मान उंचावून आरडाओरडा केला, कोण मला हात लावते बघू? नायरेने व्यंगाने हसत उत्तर दिलं, कोण आहेस तू? गायकवाड कुटुंबाच्या घरातील प्रेयसी समजतेस काय स्वतःला? दिव्याचं रक्त तापलं, पण त्या क्षणी ऑफिसचं दार उघडलं आणि एक शांत पण प्रभावशाली आवाज ऐकू आला, नायरा, हे काय चाललंय? शिवाय दारात उभा होता. त्याच्याबरोबर अभिजित होता. शिवाय नायरा क्षणात चटकन गोड झाली. दादा, बघ ना, हीच ती बाई आहे जिने मागच्या वेळी संपूर्ण शिवाय कुटुंबासमोर माझा अपमान केला. अभिजितने काव्याकडे पाहिलं आणि मग दिव्याकडे. तुम्ही दोघी ओळखीच्या आहात का? काव्या गंभीरपणे म्हणाली, म्हणजे हीच तुमची बहीण? नायराने डोळे वटारले. तुला ती ओळखते कशी? ही आपल्या एका बांधकाम प्रकल्पावर आर्किटेक्ट म्हणून काम करते. अभिजित म्हणाला, कदाचित काही गैरसमज झाला असेल. नायरा लटक्या आवाजात म्हणाली, पण दादा, कार्ड माझा आहे. मॉल व्यवस्थापनाने मला कळवलं की कोणीतरी ते वापरतंय, म्हणून मी इथे आले. अभिजितने तिच्या गालावर हात ठेवत शांतपणे म्हणाला, नायरा, थोडा वेळ बाहेर थांब, मी बोलतो. नायरा नाराज झाली, पण बाहेर गेली. काव्या डोळे विस्फारून बघत राहिली. तिच्या डोळ्यात विचार होता, इतकी बिपोलर मुलगी मी कधी पाहिली नाही. अभिजितने काव्याकडे बघत स्पष्टपणे सांगितलं, नायरा थोडीशी हट्टी आहे, पण तिचं मन खरंच चांगलं आहे. ती वाईट गोष्टीचा तिरस्कार करते. आम्ही सगळे तिला लाड करत आलोय. ती आमच्या घरची एकुलती एक बहीण आहे ना? काव्याने हळूच उत्तर दिलं, तुम्ही तुमच्या बहिणीला खरंच ओळखत नाहीत. अभिजित हसत म्हणाला, ओळखण्यासाठी वेळ लागतो. काव्या सरळ मुद्द्यावर आली, अभिजित सर, हे प्रकरण कसं मिटवायचं? हे कार्ड खरंच माझ्या मैत्रिणीच्या वडिलांनी दिलं होतं. अभिजित थोडं थांबून म्हणाला, काव्या, एक काळ होता की आपली फारच जवळीक होती, पण मग काही गैरसमज झाले. काव्याने एक खोचक स्मित दिलं, तेव्हा तुमचा मित्र विकास मला मुद्दाम फसवायला घेऊन आला होता. मी त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून साईन केलं आणि नंतर मला फसवण्यात आलं. शिवाय स्तब्ध झाला. माझी शपथ, मला या गोष्टीचा पत्ताही नव्हता. ठीक आहे, ते सोडून द्या. फक्त हे प्रकरण इथेच संपवा. तेवढ्यात नायरा पुन्हा आत आली. दादा, तू यांच्याशी इतकं सौम्य का बोलतेस? हे तर चोर आहेत. पोलिसांना बोलव. कोण मला हात लावणार आहे ते पाहते. काव्या ठाम आवाजात म्हणाली. गार्ड्स मागे सरले. नायराने नाक उडवत म्हटलं, बघा ना दादा, हे लोक तुमचा आदर करत नाहीत, उलट तुमच्यावरच तोंड वर करतायत. काव्याने जमिनीवर पडलेली एक पिशवी उचलली. मी इथे बाजारात आले होते माझ्या नवऱ्यासाठी एक गिफ्ट घ्यायला आणि तुम्ही मला चोर समजता? मी काव्या, गायकवाड कुटुंबाची सून. माझ्यासारखी व्यक्ती तुमच्या दुकानात येणे हे तुमच्यासाठी सन्मान आहे. पण जर आज तू माझी माफी मागितली नाहीस तर हे गायकवाड कुटुंबाला थेट आव्हान समज. नायरा चक्रावली. तू गायकवाड कुटुंबाची सून आहेस? विश्वास नाही बसत. थांब म्हणत काव्याने मोबाईल उचलला आणि रुद्राला फोन लावला. फोन उचलताच ती म्हणाली, जान, मी सेंच्युरी मॉलमध्ये तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायला आले होते, पण त्यांनी मला थांबवलं आणि म्हणाले की मी चोरी केली. गिफ्ट? रुद्र थोडा शांत झाला. त्याला आठवलं, तिने त्याला खुश करण्यासाठी काहीतरी खास घेणार होती. सेंच्युरी मॉल? मी इथेच आहे, जवळ. मी येतो. काव्या दचकली. त्याला खरंच भेट घ्यायचं होतं, पण ती काही विशेष गिफ्ट घेऊन नव्हती आली. तिच्या हातात फक्त काही बायकी वस्तू होत्या. आता काय होणार?